बागेवाडी येथे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 1105 मध्ये झाला। 1131 मध्ये आणि त्यांच्या आईचे नाव होते मादालांबिका आणि वडिलांचे नाव होते मादरास, बहिणीचे नाव होते नागांबिका, पत्नीचे नाव होते गंगांबिका। आणि त्यांनी आपल्या समाजाला एवढं नव्हे सर्व लोकांना सांगितलं की म्हणजे काय कवे कैला तर श्रमामध्येच देव आहे। सर्वांनी की या जातीचं आणि ऊच नीच जे काही भेदभाव होतो आणि याच्यातून जे काही माणसामध्ये मनाचा दुरावा निर्माण होतो, या गोष्टीला कुठतरी फाटा या माध्यमातून मिळावा। आणि या गोष्टी जे होत आहेत तर विचार करा की 12व्या शतकात याचा किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सर्वसामान्य त्या लोकांना त्या ठिकाणी त्रास असेल। आणि त्या काळात महात्मा बसवेश्वरांनी जातीपातीचं सगळे ह्या गोष्टी बाजूला सारून एकतेचा आणि समानतेचा संदेश देण्याकरता पहिला या जगातला आंतरजातीय विवाह महात्मा बसवेश्वरांनी त्या जातीदेश निर्माण केलेला आहे तो आपण नष्ट करावा। आणि या जयंतीच्या माध्यमातून आपण ती बसवेश्वर महाराजांना हीच आदरांजली राहील एवढंच मी या ठिकाणी सांगते। सर्व बसव बांधवांना या ठिकाणी